ही चंद्राजी, चंद्रकला इमामपुरकर, तमाशेवाले 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 तमासगिरीण, तमाशामध्ये नाचणारी बाई आहे ही. मोठ्या तमाशाचा फड होतायचा. तमाशामध्ये मोठी नाचणारी बाई हीच ती. हिने माझ्या वडिलांना नादाला लावलं. श्रीमंती बघितल्यानंतर भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. ही तर नाचणारी बाई, हिच्या तोंडाला पाणी न सुटतं तरच नवल. एका विवाहित पुरुषाबरोबर प्रेमसंबंध ठेवणारी हीच ती बाई. माझ्या आईच्या संसारामध्ये विघ्न आणणारी हीच ती बाई. माझ्या बापासोबत दुसरा संसार थाटणारी हीच ती बाई. हिचाच विचार करून करून माझ्या आईनं हाय खाल्ली, त्यात ती आजारी पडली आणि माझी आई गेली. आम्हाला नको होती दुसरी आई, पण माझी आई गेल्यानंतर हिने कायदेशीर लग्न करून स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलाबरोबर आमच्या घरामध्ये येऊन राहिली. ही नाचक्की कमी होती की काय म्हणून एका क्षुल्लक सत्कार समारंभामध्ये माझ्या वडिलांचा विरोध असून सुद्धा ही लावणी नाचली, हिने ढोलकी वाजवली. नानासाहेब नगरकरांची बायको लावणी नाचते, ढोलकी वाजवते, ही गोष्ट शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सारं शहर आम्हाला तमाशेवाले नगरकर म्हणून चिडवायला लागले. आमची आई म्हणून घरामध्ये आलेली ही बाई नाचणारी आहे, तमासगीर आहे, ही लपवलेली गोष्ट साऱ्या शहराला कळली. बस. नाचणारी नाही, लावणी सम्राज्ञी म्हणतात तिला. ढोलकी वाजवणं, लावणी नृत्य करणं ही एक कला आहे. कलाकार आहोत आम्ही. असं श्रीमंतांना जाळ्यात ओढून शरीराची हाव दाखवून त्यांना लुटण्याचा दाव करणारी आम्ही नव्हत. पण याला ही एक बाजू आहे जी तू सांगणार नाहीस. पण मुक्ता, तुझी याच माझाची चीड येते मला. हिच्या या हट्टामुळे मी आणि माझी बहीण अंबिका आम्ही किती त्रास सहन केला, याची नाचक्की सहन केले ना, याची कोणालाही कल्पना येणार नाही. हिच्या वागण्यामुळं कोणतीही स्त्री वाद्य वाजवताना दिसली, नाचताना दिसली की माझ्या मेंदूची शकलं होतात. कोणीतरी डोक्यामध्ये घाव घालतंय असं वाटायला लागतं मला. या समद्यामध्ये तू मला दोषी धरू नकोस. तूच दोषी आहेस आणि हे सत्य मरेपर्यंत तुझ्या सोबत राहणार आहे, लक्षात ठेव. तुला आजपर्यंत वृद्धाश्रमामध्ये का टाकली नाही माहितीये? तर तुझ्या पापाची शिक्षा म्हणून तुला तडफडताना पाहायचं होतं मला. तेव्हा यापुढं नीट राहा.
नाहीतर या खोलीच्या सगळ्या खिडक्या दरवाजे भिंतीनं लिंपून बंद करून टाकीन मी. अहो दादा, गायत्री, तिला खूप त्रास होतोय. हो 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 अगं बाळा शांत हो काही नाही झालं काही नाही झालंय शांत हो तू आधी काय होतंय अगं बाई शांत हो अगं अगं थांब शांत हो बाळा काही नाही अगं बाई हिला ताप सुद्धा भरलाय काय झालं काय? अहो घाबरली ती एकतर भवानी भित्री आणि भाबडी त्यात हे घरात असं घडताना तिनं पाहिलं त्यामुळं ती थोडी ही झाली आहे, घाबरली आहे. घाबरायला काय झालं? मी काय राक्षस आहे का गुंड आहे? हो 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 बाळा शांत हो 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 बरं वाटेल ग हो हो बाळा शांत हो. म्हणजे घडलं ते तुझ्यासाठी नव्हतं, आणि जे काही मी वागलोय त्याच्या पाठीमागं ठोस असे एक कारण आहे. जा आज जाऊन आराम कर, औषध दे. औषधाने बरी झाली नाही तर डॉक्टरना घरी बोलावून घे. जा. चल बाळा हो 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 आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, या घरामध्ये जो कोणी चुकीचा वागेल त्याला त्याच्या चुकीची शिक्षा केली जाईल. आज माझ्या कुटुंबासमोर, देवी आईसमोर, नवरात्रीतल्या पवित्र दिवशी मी एका मुलीवरती हात उगारून फार मोठी चूक केली आहे. आणि मला माझ्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे.